रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। काही महेशांना राजकीय केवळ नव्हते तर सामाजिक त्यांचं मोठं कार्य होतं. आपल्यासोबत अनेक वर्षांचे संबंध राहिलेले आहेत. आज ते नाहीये. काय भावना आहेत त्यांच्या कुटुंबाशी सांगतो? आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आहेत आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने म्हणजे पवार कुटुंब, सुळे कुटुंब, पक्ष आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचाच एक भाग आहे. मी तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो ने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. मला अजूनही विश्वास बसत नाही. तो फोटो बघून असं वाटतंय आता ते माझ्याकडे बघून हसतील. आणि एक अतिशय मनमिळाऊ स्वभाव, कामाला वाघ आणि एक कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा. मला आठवतं आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन आठवतं मार्केटच्या तेव्हा म्हणजे असे एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत. मी एवढंच म्हणेन की हा अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी, संघटनेसाठी, सगळ्याच आमच्यासाठी आहे. ना आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते. आणि त्यांची ही जी पोकळी आहे ही सोलापूर काय मला नाही वाटत आपल्या कोणाच्याही आयुष्यात भरून येईल. पण काही राजकीय वारसा किंवा राजकीय जे काही समीकरण आहे त्याच्यामध्ये सर्व घटकांचा समावेश त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा होतो. आपल्या पक्षामध्ये त्यांचा मुलगा आहे, मुलगा बोलायला पक्ष तसे पाठबळ देणार का? तसं हा राजकीय आता विषयच नाही. हा एक सामाजिक घरगुती विषय आमच्या सगळ्यांसाठी आहे. अर्थातच त्यांच्या सगळ्या कुटुंबाची, मग त्यांचा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, सगळेच आमच्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यांची जबाबदारी, खरं तर काल आमचं मिसकम्युनिकेशन झालं. काल त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी, आम्ही सगळे कॉन्टॅक्टमध्येच होतो, सकाळी फ्युनरल आणि मी मुंबईला होते त्याच्यामुळे पोहोचणं अशक्य होतं. नंतर जो डिले होत गेला, आता काल संध्याकाळीच मी फ्युनरलला चालले असते, मलाही दर्शन मिळालं असतं. म्हणून आज मी तातडीने कुटुंबाला भेटायला आले. मी आधीच येणार होते, मग त्यांचे काही रिच्युअल्स आले होते म्हणून त्यांनीच मला सांगितलं की आज संध्याकाळी या. मी आज नाही तर मी सकाळीच येणार होते. पण हे खूप दुर्दैवी आणि मला अजूनही खरं वाटत नाही. हे वय पण नाही, सो यंग, जिमतेम 60 वर्षाचे पण जिमतेम आहेत ते. त्याच्यामुळे खूप यंग, खूप मोठा लॉस, एक पर्सनल लॉस आमच्या सगळ्यांचा. एक विजनरी नेता होता. खरं तर सोलापूरसाठी IT पार्कचं स्वप्न होतं. पवार साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं. ही सगळी सोलापूरकरांची स्वप्न त्यांनी पाहिली पूर्ण करण्यासाठी आता सगळी कशा पद्धतीने नाही, त्यांचं काम पुरे न्यायची जबाबदारी आज आमच्या सगळ्यांवरच आहे. त्याच्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी मग त्यांच्या स्वप्नातलं जे सोलापूर असेल किंवा IT पार्क असेल, त्यांच्या नावाने आपण सगळे मिळून एकत्र काहीतरी करूया इथे. पण मला वाटतं अजून त्या शॉक मधूनच बाहेर नाही पडलं. म्हणजे अजूनही विश्वास बसत नाहीये की ते आपल्यात नाहीये. मला ती त्यांच्या इलेक्शनची सभा आठवते. उभा म्हणजे सगळं असं वाटतं की ते जणू काय कालच झालं. आणि अजूनही वाटतं की हे खरं आहे का नाही. साहेबांनी काही निरोप काढला आमच्या सगळ्यांच्या वतीनेच त्यांच्या मुलाशी पण फोन करून आमच्या अर्थातच कुटुंबाचा अतिशय एक महत्वाचा हा काय म्हणजे आमच्या संघटनेमध्ये किंवा पक्षामध्ये आम्ही कधीही एक प्रोफेशनल असं पर्सनल रिलेशनशिप. त्याच्यामुळे अर्थातच संघटनेमध्ये एक कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा अर्थातच त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आम्हाला घ्यावीच. ताई, महेश अण्णांचं एक स्वप्न होतं की IT पार्कचं. सामाजिक त्यांचं मोठं कार्य होतं. आपल्यासोबत अनेक वर्षांचे संबंध राहिलेले आहेत. आज ते नाहीयेत. काय भावना आहेत त्यांच्या कुटुंबाशी सांगतो? आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आहेत आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने म्हणजे पवार कुटुंब, सुळे कुटुंब, पक्ष आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचाच एक भाग आहे. आणि तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो ने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. मला अजूनही विश्वास बसत नाही. तो फोटो बघून असं वाटतंय आता ते माझ्याकडे बघून हसतील.
आणि एक अतिशय मनमिळाऊ स्वभाव, कामाला वाघ, आणि एक कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा. मला आठवतं आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन आठवतं मार्कंडेच्या, तेव्हा म्हणजे असे एक एक आठवणी, कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत. मी एवढंच म्हणेन का हा अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी, संघटनेसाठी, सगळ्याच आमच्यासाठी आहे. ना आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते. आणि त्यांची ही जी पोकळी आहे ही सोलापूर काय मला नाही वाटत आपल्या कुणाच्याही आयुष्यात भरून येईल. नाही, पण ते राजकीय वारसा किंवा राजकीय जे काही समीकरण आहे त्याच्यामध्ये सर्व घटकांचा समावेश त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा होतो. आता पक्षामध्ये त्यांचा मुलगा आहे, मुलाला पक्ष कशी पाठबळ देणार का, तसं हा राजकीय आता विषयच नाही. हा एक सामाजिक घरगुती विषय आमच्या सगळ्यांसाठी आहे. अर्थातच त्यांच्या सगळ्या कुटुंबाची, मग त्यांचा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, सगळेच आमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्या सगळ्यांची जबाबदारी, खरं तर काल आमचं मिसकम्युनिकेशन झालं. काल त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी, आम्ही सगळे कॉन्टॅक्टमध्येच होतो, सकाळी फ्युनरल आणि मी मुंबईला होते त्याच्यामुळे पोचणं अशक्य होतं. नंतर जो डिले होत गेला, आता काल संध्याकाळीच मी फ्युनरललाच आले असते, मलाही दर्शन मिळालं असतं त्यांचं. म्हणून आज मी तातडीने कुटुंबाला भेटायला आले. मी आधीच येणार होते, मग पण त्यांचे काही रिच्युअल्स आले होते म्हणून त्यांनीच मला सांगितलं की आज संध्याकाळी या, म्हणून मी आज नाही तर मी सकाळीच येणार होते. पण हे खूप दुर्दैवी आणि म्हणजे मला अजूनही खरं वाटत नाही. आणि हे वय पण नाही, सो यंग, ते जिमतेम 60 वर्षाचे पण जिमतेम आहेत ते, त्याच्यामुळे खूप यंग, खूप मोठा लॉस, एक पर्सनल लॉस आमच्या सगळ्यांसाठी. एक विजनरी नेता होता. खरं तर सोलापूरसाठी IT पार्कचं स्वप्न होतं, पवार साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. हे सगळे सोलापूरकरांचे स्वप्न त्यांनी पाहिलं, ते पूर्ण करण्यासाठी आता सगळे कशा पद्धतीने नाही, त्यांचं काम पुरे न्यायचं जबाबदारी आज आमच्या सगळ्यांवरच आहे. त्याच्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी मग त्यांच्या स्वप्नातलं जे सोलापूर असेल किंवा IT पार्क असेल, त्यांच्या नावाने आपण सगळे मिळून एकत्र काहीतरी करूया इथे. पण मला वाटतं अजून त्या शॉकमधूनच बाहेर नाही पडलं, म्हणजे अजूनही विश्वास बसत नाही आहे की ते आपल्यात नाही आहेत. मला ती त्यांच्या इलेक्शनची सभा आठवते, म्हणजे सगळं असं वाटतं की जे जणू काय कालच झालं, आणि अजूनही वाटतं की हे खरं आहे का नाही. साहेबांनी काही निरोप पाठवला त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या वतीनेच त्यांच्या मुलाशी पण फोन करून साहेबांचं बोलणं. अरे आमच्या अर्थातच कुटुंबाचा अतिशय एक महत्त्वाचा हा काय, म्हणजे आमच्या संघटनेमध्ये किंवा पक्षामध्ये आम्ही कधीही एक प्रोफेशनल असं पर्सनल रिलेशनशिप होतं. त्याच्यामुळे अर्थातच संघटनेमध्ये एक कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा अर्थातच त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आम्हाला घ्यावीच लागेल. ताई, महेश अण्णांचं एक स्वप्न होतं की महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.